नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे डिजिटल टेक्निक युनिट नंबर 2 आणि आजचा लेक्चर नंबर 8 आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहे नॉर गेट ॲज अ युनिव्हर्सल गेट आणि त्या नॉर गेट पासून सर्वच्या सर्व बाकीचे गेट्स तयार करता येतात, तर ते बघू आजच्या लेक्चरमध्ये. पण त्याच्या आधी थोडंसं रिवाइज डिमॉर्गन्स लॉ एक वेळा पाहून घ्या. रिवाइज करू थोडंसं, जे बेसिक आहे ते. आता डिमॉर्गन लॉ काय म्हणतो? डिमॉर्गन लॉ म्हणते की जर समजा ए डॉट बी असेल आणि इथं ब्रॅकेटचा बार असेल, तर याला लिहू शकता तुम्ही ए बार प्लस बी बार. म्हणजे इथं बघा, इथं डॉट असेल तर इथं प्लस होते. किंवा जर असा असला ए प्लस बी चा बार असेल, ए प्लस बी चा बार, तर याला काय लिहू शकता तुम्ही ए बार डॉट बी बार. तर हा आपला डिमॉर्गन्स लॉ म्हणते की ए ए ए डॉट बी चा बार असेल तर ए बार प्लस बी बार, आणि ए प्लस बी चा बार असेल तर याला म्हणू शकतो ए बार प्लस आहे तर डॉट. याला सेपरेट करू शकतो. आणि डबल इन्व्हर्शन बार तर तुम्हाला माहितच आहे की डबल इन्व्हर्शन बार काय म्हणते. जर ए बार आणि याचा डबल बार असेल तर याला ए म्हणतो आपण. याला काय म्हणतो ए. ज्याला हे दोन कन्सेप्ट माहित आहेत त्यांना एकाने हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील. 6 मार्काचा टॉपिक आहे हा. 6 मार्कासाठी एक क्वेश्चन येते म्हणजे येतेच. तर आता घेऊया, हेडिंग टाका सर्वांनी. नॉर गेट use NOR gate as a universal gate. As universal gate. NOR gate as a universal gate. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो होतो नॅन गेट ॲज ए युनिव्हर्सल गेट. नॅन गेट ॲज ए युनिव्हर्सल गेट याच्या आधीच्या लेक्चरमध्ये शिकलो आपण. आणि आजच्या लेक्चरमध्ये शिकू राहिलो आपण नॉर गेट ॲज ए युनिव्हर्सल गेट. म्हणजे की बघा आता की नॅन गेट पासून सर्व गेट तयार केले जातात, तसंच नॉर गेट पासून पण सर्व गेट तयार केले जातात. म्हणून याला काय म्हणतात, युनिव्हर्सल गेट म्हणतात. याला काय म्हणतात, युनिव्हर्सल गेट. नॉर गेट पासून सर्व गेट तयार करता येतील. म्हणजे नॉर गेट पासून बघा आता, तर नॉर गेट पासून आपल्याला तयार करता येईल नॉट गेट. इथं काय करसाल, नॉट गेट तयार करसाल. तसंच ऑर गेट तयार करू शकता. तसंच अँड गेट. तसंच काय करू शकता तुम्ही, अँड गेट तयार करू शकता. तसंच एक्स ऑर गेट सॉल्व्ह करू शकतो. आणि तसंच एक्स नॉर गेट तयार करू शकतो आपण या नॉर गेट पासून. आता या नॉर गेट पासून एवढे सारे गेट्स आपण तयार करू शकतो, म्हणून या नॉर गेटला पण काय म्हणतात, युनिव्हर्सल गेट असे म्हणतात. तर सर्वात पहिले आपण तयार करूया नॉट गेट. तर तुम्ही हेडिंग टाका सर्वात पहिले. तर आता लक्ष द्या, नंबर 1 सर्वांनी हेडिंग टाका नॉट गेट. नॉट गेट using NOR gate. using NOR gate. आता या नॉट गेटचा आपल्याला युनिव्हर्सल नॉर गेट तयार करायचा आहे नॉटचा. तर नॉट गेट युझिंग नॉर गेट. तर याच्यामध्ये थोडंसं लिहा. आता सर्वात आधी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की नॉर गेटचं एक्सप्रेशन काय आहे. नॉर गेटचं एक्सप्रेशन माहितच असेल तुम्हाला. आता ऑर इथं काय लागला, नॉट ऑर. नॉर गेट म्हणजे काय होते, नॉट प्लस ऑर होते. आणि ऑर मध्ये काय करतो आपण, ऍडिशन करतो. तर इथं असते ए प्लस बी. आणि नॉट असल्यामुळे इथं काय येणार आहे, बार येणार आहे. ए प्लस बीचा बार. हे नॉर गेटचं एक्सप्रेशन आहे. कशाचं एक्सप्रेशन आहे, नॉर गेटचं. आणि बघा नॉटचं एक्सप्रेशन काय येते. आता इथं बघा वी कॅन, याच्यात लिहा थोडं. वी कॅन constructed not gate. We can constructed not gate using NOR gate by connecting both the input of NOR gate.
तर याचा बघा आता वाय इज इक्वल टू एक्सप्रेशन आहे वाय इज इक्वल टू ए प्लस बी. आता नॉट गेट आपल्याला कसं तयार करता येईल? नॉट गेट एकदम सिंपल आहे नॉट गेट तयार करणे. तर सर्वात पहिले इथं काय आहे आपला नॉर गेट मध्ये आपण तयार करू आलो. नॉर कशात करतोय आपण? नॉर गेट मध्ये. तर नॉर गेट कसा राहतो? नॉर गेट राहते रॉकेट. तर हा आपण काढला रॉकेट एक. आता बघा नॉट गेट मध्ये किती इनपुट असतात? एकच इनपुट राहते. नॉट मध्ये किती इनपुट राहते? एक. पण इथं तर आपण किती इनपुट देत असतो? याच्यामध्ये देतो आपण 2 इनपुट. मग आता 2 इनपुट देत असतो आपण नॉर गेट मध्ये, पण नॉट मध्ये फक्त एक इनपुट आहे. तर या दोघांना जोडा आणि इथं द्या एक इनपुट. म्हणजे हा जर समजा तुम्ही ए इनपुट दिला तर इथं होते ए आणि हा इथं होते ए. इथं बबल लिहा. तर याचं एक्सप्रेशन येणार. तसं आपलं एक्सप्रेशन होतं वाय इज इक्वल टू ए प्लस बी बार. वाय इज इक्वल टू ए प्लस बी बार. हे एक्सप्रेशन आहे आपलं नॉर गेटचं. तर आता एक आपण दोन्ही इनपुटला काय म्हटलेलं आहे? ए म्हटलेलं आहे. तर बी ए इज इक्वल टू एच आहे, बी इज इक्वल टू एच आहे. तर वाय इज इक्वल टू काय येणार आहे इथं? ए प्लस ए बार. आणि ए प्लस ए म्हणजे किती होते? एच होते. ए प्लस ए म्हणजे काय होते? ए. ए बार. हे झालं याचं एक्सप्रेशन फॉर नॉट गेट. एक्सप्रेशन ऑफ नॉट गेट. तर डबल लक्ष द्या. सर्वात आधी आता आपलं काय केलं आपण? नॉट गेट युजिंग नॉर गेट. आता नॉर गेटचं आपल्याला काय यूज करून काय करायचं आहे? नॉर गेट तयार करायचा आहे. तर नॉर गेटचं एक्सप्रेशन काय आपलं? वाय इज इक्वल टू ए प्लस बी बार. वाय इज इक्वल टू ए प्लस बी बार. तर आता ए प्लस बी बार हे पाहिजे आपल्याला. तर प्लस म्हणजे काय होते? रॉकेट. मी सांगितलं होतं तुम्हाला ऑर मध्ये काय करतो आपण? रॉकेट तयार करतो. तर हा एक रॉकेट तयार केला. इथं बार असल्यामुळे इथं बबल लिहिलं. पण इनपुट किती आहे? नॉट गेटचं एकच इनपुट असते. तर एक इनपुट दिलं ए, तर या दोघांना कंबाईन होऊन जाईल ए ए. तर इथं आपल्याला आउटपुट भेटेल वाय इज इक्वल टू ए प्लस बी बार. हे एक्सप्रेशन होतं. तर म्हणजे पाहता ए इज इक्वल टू एच आहे आणि बी इज इक्वल टू काय? एच आहे. तर या बीच्या जागी पुट काय केलं? ए प्लस ए काय झालं? ए बार. वाय इज इक्वल टू ए बार. एक्सप्रेशन ऑफ नॉट गेट. तर हे तुम्ही हे टाका नॉट गेट युजिंग नॉर गेट आणि हे लिहा. त्याच्यानंतर आपण ऑर गेटचं सॉल्व्ह करू. आता ही सिंगल वाली होती ना, तर सिंगल वाली होती तर एकच आपलं सर्किट डायग्राम तयार झाली. आता बघा कशा तयार होतात वेगवेगळ्या. आणि या 6 पैकी एक तर कोणती ना कोणती विचारतेच. 2 विचारतात. 6 मार्कासाठी विचारते 100%. एक तर कालचं लेक्चर म्हणजे याच्या आधीचं लेक्चर आणि आजचं लेक्चर याच्यामध्ये 100% 6 मार्क तुमचे फिक्स आहेत. जर तुम्हाला हे समजलं तर. आणि कॉन्सन्ट्रेशनला क्लास करा. जसं जसं आपण समोर जाऊ तसं तसं तुम्हाला समजायला लागेल. डायरेक्टली लक्षात नाही येत, पण त्याच्यानंतर तुमच्या सर्व डिफिकल्टीज क्लिअर होऊन जातील. तर हे नोट डाऊन केल्यावर सांगा मला. आपल्याला तयार काय करावं लागते? ए प्लस बी बार तयार करावं लागते. लक्षात ठेवता प्रत्येक गेटचं ए प्लस बी बार नॉर गेट तयार करावं लागते. तर ए प्लस बी बार आपला असं असला इक्वेशन आलं पाहिजे या स्वरूपाचं. प्लस पाहिजे आणि त्याला ब्रॅकेटले बार पाहिजे. प्लस पाहिजे आणि काय पाहिजे? बार पाहिजे. तर आता बघा सेकंड. ऑर गेट using NOR gate. OR gate using NOR gate. इथं पण सेमच लिहायला लागेल तुम्हाला. वी कॅन constructed OR gate using NOR gate by connecting both the input of NOR gate. आता आपल्याला या ऑर गेटचं नॉर गेट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता सर्वात पहिले तुम्हाला माहित आहे की नाही, नॉर गेटचं एक्सप्रेशन माहित असणं गरजेचं आहे. तर नॉर गेटचं एक्सप्रेशन काय आहे? तर नॉर गेटचं एक्सप्रेशन इथं लिहितो मी. वाय इज इक्वल टू
ए प्लस बी बार, ए प्लस बी बार. आणि ऑर आता बघा, हे तर नॉर गेटचं एक्सप्रेशन आहे. तर ऑर गेटचं एक्सप्रेशन काय आहे? आता एक्सप्रेशन ऑफ ऑर गेट इथे लिहितो मी. ऑर म्हणजे काय होते? ऍडिशन. ऑर म्हणजे काय होते? ऍडिशन. तर इथं बघा एक्सप्रेशन ऑफ ऑर गेट. आता ऑर गेटचं एक्सप्रेशन आहे वाय इज इक्वल टू ए प्लस बी. ऑर गेट मध्ये काय करतो आपण? ऍडिशन करतो सिंपल. पण इथं काय पाहिजे आपल्याला? बार पाहिजे. आपल्याला असं तयार करावं लागते ना, वाय इज इक्वल टू ए प्लस बी बार. म्हणजे प्लस तर पाहिजेच, पण त्याच्यासोबत काय पाहिजे? एक बार पण पाहिजे. कारण आपण सर्वच्या सर्व नॉर गेटमध्ये तयार करू आलो. आता याचं पण आपल्याला नॉर गेटमध्ये तयार करावं लागेल. मग इथं काय पाहिजे आपल्याला? एक बार पाहिजे. मग इथं जर बार आणायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट देऊ शकता का बार? तर नाही. तर इथं टेकिंग डबल इन्व्हर्शन बार द्यायला लागेल आपल्याला. काय करावं लागेल? टेकिंग डबल इन्व्हर्शन बार. डबल इन्व्हर्शन. आता याला जर डबल इन्व्हर्शन दिलं तर काय येणार? वाय इज इक्वल टू ए प्लस बी बार आणि त्याचा बार. वाय इज इक्वल टू ए प्लस बी बार आणि त्याचा बार. झालं तर यार आपलं हे नॉर गेट. बघा नॉर गेट मध्ये काय प्लस पाहिजे आहे, प्लस आणि एक बार पाहिजे. एक बार डबल असला तर चालते, काही प्रॉब्लेम नाहीये. तर हे तर याचं तयार झालेलं आहे. तर इथं डबल बार झाला. ओके. एक बार पाहिजे होता आपल्याला, तर एक बार पण आला आणि प्लस पण आला. तर हे झालं आपलं एक्सप्रेशन ऑफ नॉर ऑर गेट युझिंग नॉर गेटचं. आता याची सर्किट डायग्राम कशी येते बघा. तर सर्वात पहिले ए आहे आणि नंतर किती आहे? बी आहे. आणि या दोघांची काय आहे? ऍडिशन आहे. ए प्लस बी. प्लस असला तर काय करतो आपण? रॉकेट काढतो. प्लस असला तर काय काढतो आपण? रॉकेट. तर एक रॉकेट काढू. हे असा हे काढला रॉकेट. एक इनपुट दिलं आपण ए आणि एक इनपुट दिला बी. इथं बबल दिल्यामुळे काय झालं? ते ए प्लस बी चा बार झाला. हा झाला ए प्लस बी चा बार. पण इथं किती आहे? डबल बार आहे. इथं डबल बार आहे. आता आपल्यापाशी इनपुट किती आहे? एक सिंगल इनपुट झाला जाईल. हा ए होता, हा बी होता, हे डबल इनपुट होतं. तर याचं कन्वर्ट झालं सिंगल इनपुट मध्ये ए प्लस बी चा बार. पण आपल्याला अजून एक बार दाखवायचा आहे. एक बार अजून दाखवायचा आहे. कशामध्ये? आपल्याला नॉर गेट्सच्या स्वरूपात एक अजून बार दाखवायचा आहे. तर आता हे सिंगल इनपुट झालेलं आहे. तर इथं एक डबल आपण रॉकेट काढू. पण हा सिंगल असल्यामुळे हे जे दोन इनपुट आहेत हे जोडले जाते. आणि आता तयार झाला आपला बघा हा ए प्लस बी बार. इथे ए प्लस बी बार, इथे ए प्लस बी बार. तर इथं काय भेटणार? आता इथं बबल आल्यामुळे वाय इज इक्वल टू ए प्लस बी डबल बार. हे झालं याचं एक्सप्रेशन. और हे आहे एक्सप्रेशन ऑफ ऑर गेट. याला पाहून आपण तयार करू ना, वाय इज इक्वल टू ए प्लस बी चा बार. याला तयार पाहून हे तयार केलेलं. तर आपलं सर्वात पहिले आपण पाहिलं ऑर गेटचं एक्सप्रेशन काय होतं? ए प्लस बी. इथं ए प्लस बी तर आहे, पण बार पाहिजे होता. त्याच्यासाठी आपण केलं टेकिंग डबल इन्व्हर्शन. इथं केला डबल इन्व्हर्शन. ते ए प्लस बी चा डबल इन्व्हर्शन बार. पण सर्वात पहिले ए प्लस बी चा बार काढला आपण. त्यानंतर डबल बार काढण्यासाठी आता हे एक इनपुट असल्यामुळे या दोघांचे हे दोन इनपुट जोडले. तर एक अजून एक हे काढला ऑर गेट. तर वाय इज इक्वल टू ए प्लस बी चा डबल बार. तर हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काही विद्यार्थ्यांना समजत नसेल, थोडासा टाइम द्या. जसे जसे आपण समोर जाऊ तसं तसं तुम्हाला पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं हे समजायला लागेल. डायरेक्टली लक्षात नाही येत, पण जसं जसं आता आपण शिकू तसं तसं तुम्हाला समजायला लागेल. तर हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तर हे तुम्ही नोट डाऊन केलं असेल. आता घेणार आपण नेक्स्ट अँड गेट युझिंग नॉर गेट. 3 नंबरचा. 3 नंबरचा बघा आता.
अँड गेट using AND gate using NOR gate. AND gate using NOR gate. आता सर्वात आधी तुम्हाला AND गेट करायचं आपल्याला, पण कशाचा यूज करू? नॉर गेटचा यूज करू. तर नॉर गेटचे एक्सप्रेशन तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. नॉर गेटचे एक्सप्रेशन आहे ए प्लस बी बार. हे कशाचं आहे? नॉर गेटचं आहे. प्रत्येक याच्यात ज्यावेळेस तुम्हाला नॉर गेटचा यूज करायचा आहे तर नॉर गेटचं एक्सप्रेशन माहित असणं गरजेचं आहे. आता ऍड म्हणजे काय होते? डॉट मल्टिप्लाय. तर याचं एक्सप्रेशन कसं आहे? एक्सप्रेशन ऑफ अँड गेट. एक्सप्रेशन ऑफ अँड गेट म्हणजे याचं एक्सप्रेशन आहे वाय इज इक्वल टू ए बी. दोघांमध्ये काय आहे? मल्टिप्लाय आहे, ए इंटू बी. मग आता लक्ष द्या, ए इंटू बी आहे तर आपल्याला पण एक्सप्रेशन कसं पाहिजे? नॉर गेटसाठी प्लस पाहिजे आणि काय पाहिजे? बार पाहिजे. तर पण इथं बार आहे का सांगा? नाही. मग इथं बार नाही आहे तर इथं आपण टेकिंग देऊ डबल इन्व्हर्शन फ्रॉम, म्हणजे बार येऊन जाईल. टेकिंग डबल इन्व्हर्शन फ्रॉम, डबल इन्व्हर्शन. आता इथं जर डबल इन्व्हर्शन दिलं तर काय येणार आहे? वाय इज इक्वल टू ए बी चा डबल इन्व्हर्शन. पण मदत काय पाहिजे आपल्याला? प्लस पाहिजे. आता प्लस कधी येईल? ज्यावेळेस तुम्ही याचा डी मॉर्गन अप्लाय करता, डी मॉर्गन लॉ अप्लाय करता. बाय युझिंग डी मॉर्गन लॉ, बाय युझिंग डी मॉर्गन लॉ. आता डी मॉर्गन लॉ जर लावला आपण तर इथं काय येणार? डी मॉर्गन लॉ वाय इज इक्वल टू एक बार जसाच्या तसाच ए प्लस बी चा बार आहे तर याले ए बी चा बार आहे तर याले तुम्ही म्हणू शकता ए बार प्लस बी बार. काय म्हणू शकता? ए बार प्लस बी बार. बघा झालं काय तयार? प्लस आहे आणि बार आहे, एक बार आहे. तर हे आपलं एक्सप्रेशन तयार झालेलं आहे. कशाचं एक्सप्रेशन आहे? अँड गेटचं. कशाचं एक्सप्रेशन आहे? अँड गेटचं. आता याची सर्किट डायग्राम बघा कशी होती. सर्वात पहिली इथं ए बार आहे आणि नंतर बी चा बार आहे. ए बार कसा काढतो आपण? प्लस आहे असल्यामुळे रॉकेट काढावं लागेल आपल्याला. इथं काढला आपण रॉकेट. आता की नाही ए बार एक स्पेशल जर समजा आपल्याला हे काढायचं असेल ए बार तर इथं काय करावं लागतील? जे दोन इनपुट आहेत त्याचे हे जोडा लागतील, कारण एक सिंगल ए बार काढू आलो आपण. हा ए आहे तर हा झाला आपला ए बार. एक सिंगल ए बार काढला तर आपण फक्त एक रॉकेट काढलेला आहे आणि हे दोन्हीच्या दोन्ही इनपुटला जोडलं, ऍड केलं, कारण की एक सिंगल म्हणजे इथं पण ए होते आणि इथं पण ए होते. तर हा काय झाला? मग ए बार झाला. तसंच बी बार. बी बार कसा काढचाल? बी बार साठी पण एक रॉकेट. हे पण एक सिंगल इनपुट असल्यामुळे इथं दोन इनपुट येतात. हे दोन इनपुट काय करायला लागतील? जोडा लागतील. म्हणजे इथं बी, हा इथं बी होते, आता इथं बी होते, म्हणजे हा काय होणार आहे? बी बार. मधात साईन कोणता आहे? प्लस. दोघांची ऍडिशन म्हणजे मधात साईन कोणता आहे? प्लस आहे. प्लस असला तर काय करतो आपण? रॉकेटच लावतो. प्लस म्हणजे ऑर म्हणजे रॉकेट. दोन इनपुट असल्यामुळे आता हे काय झालं तयार? हे तयार झालं ए बार प्लस बी बार चा ब्रॅकेट बार. ए बार प्लस बी बारचा ब्रॅकेट बार झालं. प्रॉब्लेम इज सॉल्व. इथं काय येणार आहे? एक्सप्रेशन ऑफ अँड गेट. एक वेळ अगेन बघा प्रॉब्लेम कसं, म्हणजे थर्ड नंबर कसं सॉल्व्ह केलं? अँड गेट युझिंग नॉर गेट. तर नॉर गेटचं एक्सप्रेशन काय आहे? वाय इज इक्वल टू ए प्लस बी चा बार आणि अँड गेटचं एक्सप्रेशन आहे वाय इज इक्वल टू ए बी. मग इथं बार असल्यामुळे इथं केलं टेकिंग डबल इन्व्हर्शन बार. पण इथं मदत साईन प्लस होता पण इथं मल्टिप्लाय आलेला आहे. तर बाय युझिंग डी मॉर्गन्स लॉ
तर डिमॉर्गन लॉ नुसार आता एक बार तर राहणारच आहे. इथं ए बी बार याला लिहू शकता तुम्ही. मधात डॉट असला तर इथं लिहितो प्लस आणि याला सेपरेट बार, ए बार प्लस बी बार. मग आपण काय केलं, एक ए बार काढला, एचा ए बार काढला, बीचा बी बार काढला, दोघायला जोडलं आणि त्याच्यानंतर मग याचा ए प्लस बी, ए बार प्लस बी बारचा ब्रॅकेट एक अजून बार काढला, टोटल बार. तर हे झालं याचं एक्सप्रेशन. तर तुम्ही हे लिहून घ्या, हे नोट डाऊन करा. आता जसं जसं आता आपण समोर जाऊ तसं तसे आता की आपले सर्किट डायग्राम थोडे थोडे मोठ्या मोठ्या होत जातील. अत्यंत सिम्पलच आहे. फक्त तुम्हाला नॉर गेटले पाहून फक्त हे सॉल्व्ह करायचं, बाकी काहीच नाही. आणि हे एक्सप्रेशन तर तुम्हाला माहित असतात. अँड गेटचं माहितीच होतं, अँड म्हणजे मल्टिप्लाय, त्याच्यानंतर ऑर गेटमध्ये ऍडिशन होतं, नॉट गेटमध्ये सिंगल लाईन होती. तसंच आता नॅन गेट, नॅन गेटमध्ये काय होता एक्सप्रेशन, नॅन गेट म्हणजे होते नॉट अँड, अँड म्हणजे काय होते प्लस आणि त्याच्यावरचा बार. आता तसंच बघा, आता फोर्थ नंबरचा, फोर्थ नंबरचा आहे नॅन गेट NAND gate using NOR. NAND गेट युझिंग नॉर म्हणजे नॉरचं यूज करून नॅन गेट काढायचं आपल्याला नॉर गेट वरून. तर आता बघा लक्ष द्या, नॅन गेटचं आपल्याला काय करायचं आहे, नॉर गेट काढायचं आहे. तर इथं नॉर गेटचं एक्सप्रेशन बघा काय आहे, वाय इज इक्वल टू ए प्लस बी बार. हा आहे नॉर गेटचा. आणि नॅन गेटचं एक्सप्रेशन काय ते, नॅन मध्ये येते ऍड आणि ऍड मध्ये येते मल्टिप्लाय. याचं एक्सप्रेशन बघा, इथं याचं एक्सप्रेशन ऑफ नॅन गेट. आता नॅन गेटचं एक्सप्रेशन आहे नॉट अँड, अँड मध्ये येते मल्टिप्लाय आणि नॉट नसल्यामुळे याच्यावर येते बार. हे झालं याचं एक्सप्रेशन. पण आपल्याला इथं काय पाहिजे सांगा, प्लस पाहिजे. इथं प्लस आहे का सांगा, प्लस आहे का नाही. मग इथं प्लस नाही आहे तर इथं यूज काय करसाल, इथं लावसाल तुम्ही डी मॉर्गन लॉ, बाय युझिंग डी मॉर्गन लॉ, बाय युझिंग डी मॉर्गन लॉ. आता डी मॉर्गन लॉ का लावला, डी मॉर्गन लॉ इथे अशासाठी लावलं, इथं प्लस आहे तर इथं प्लस पाहिजे, इथं डॉट लागलेला आहे. याचा कन्वर्ट करू. आता ए बी बारचं काय येणार आहे, ए बार डॉट आहे तर प्लस बी बार, ए बी ए इंटू बी डॉट आहे तर डॉट आहे तर प्लस होऊन जाईल आणि इथे ए बार प्लस बी बार. हा झाला वाय इज इक्वल टू. त्याच्यानंतर आपण चेक केलं तर इथं ए प्लस बीचा बार आहे, ब्रॅकेटचा बार आहे. पण इथं बार आहे का, ब्रॅकेटचा बार आहे का नाही. तर इथं लिहायला लागेल तुम्हाला टेकिंग डबल इन्व्हर्शन. इथं द्यायला लागेल तुम्हाला टेकिंग डबल इन्व्हर्शन. डबल इन्व्हर्शन. आता डबल इन्व्हर्शन जर दिला असेल, ए बार प्लस बी बार आणि अजून एक बार, ए बार प्लस बी बार चा बार आणि त्याच्या अजून एक बार, म्हणजे हा झाला डबल इन्व्हर्शन. हे झालं त्याचं एक्सप्रेशन. बघा प्लस आलेला आहे आणि एक बार आलेला आहे. ओके, तर याची आता डायग्राम बघा कशी निघेल, सर्किट डायग्राम. तर सर्वात पहिली इथे ए बार आहे आणि बी बार आहे. ए बार साठी एक स्पेशल काढायला लागेल, एक रॉकेट काढू आपण. हे काढलं ए बार साठी. सिंगल आउटपुट असल्यामुळे याचे जे दोन आउटपुट आहेत हे पहिले आपल्याला जोडा लागतील. असे हे दोन आउटपुट जोडले, इथं सिंगल आउटपुट, इथे ए झाला तर इथे ए आहे, इथे ए आहे. तर हा काय झाला, याचा ए बार झाला. तसाच इथे किती आहे, बी बार. तर आता बी बार साठी काढावं लागेल रॉकेट. हे पण एक सिंगल आउटपुट असल्यामुळे हे डबल आउटपुट ऍड करायला लागतील इथं. हा झाला बी, इथं बी येते, हा बी येते, म्हणजे हा झाला बी बार. आता बंधात दोघांची काय प्लस आहे, ए बार प्लस बी बार. आणि तुम्हाला माहितच आहे की प्लस म्हणजे काय होते, ऑर, आणि याच्यात आपण काय करतो रॉकेट.
हा होणार ए बार प्लस बी बार चा ब्रॅकेट बार. तर हे एवढंच झालं, ए बार प्लस बी बारचा ब्रॅकेट बार. पण त्याच्यावर अजून एक बार आहे. आता हे आउटपुट काय झालं, सिंगल झालं. तर डबल इथं एक रॉकेट लागेल. सिंगल झाल्यामुळे हे जे दोन आउटपुट आहेत हे जोडा लागतील. म्हणजे ए बार प्लस बी बारचा बार इथं ए बार प्लस बी बारचा बार, ए बार प्लस बी बारचा बार, आणि इथं एक त्याला बबल. तर याचं तयार झालं आता ए बार प्लस बी बारचा बार तर होताच ऑलरेडी, आता डबल बार, अजून एक बार. हे झालं. दिस इज एक्सप्रेशन, एक्सप्रेशन ऑफ नॅन गेट. कोणाला काही क्वेश्चन असेल तर विचारा. नॅन गेट हे झालं आपलं नॅन गेटचं गेट युझिंग नॉर गेट. आता त्याच्यानंतर हे नोट डाऊन करून घ्या तुम्ही, नंतर डायग्राम नोट डाऊन करा. आता महत्वाचे दोन, एक्स ऑर गेट एक, आणि एक येणार आहे एक्स नॉर गेट. हे पण नोट डाऊन करून घ्या. आता बघा प्रॉब्लेम नंबर 5. एक्स ऑर गेट using NOR गेट किंवा नॉर. आता नॉर गेटचं एक्सप्रेशन तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. नॉर गेट काय आपला y इज इक्वल टू ए प्लस बी बार. आणि मी एक्सॉरचं सांगितलंच होतं तुम्हाला, याचं एक्सप्रेशन काय एक्सॉरचं. दोघं मित्र होते, ते जेवण करायला गेले. पहिला म्हणते मी बिल देतो, दुसरा म्हणे मी देतो. तर त्याने ठरवलं 2 वेळा जेवण करायला जायचं. किती वेळा जेवण करायला जायचं, 2 वेळा. पहिल्या वेळेस ए न जेवण बिल दिलं, बी न दिलं नाही. आणि दुसऱ्या वेळेस ए जसाच्या तसा बी न बिल दिलं. पहिल्यास ए न बिल दिलं तर बी न दिलं नाही, दुसऱ्या वेळेस ए न बिल दिलं नाही तर बी न दिलं. हे असं एक्सप्रेशन आहे. वाय इज इक्वल टू ए बार बी प्लस ए बी बार, एक्सप्रेशन ऑफ एक्स ऑर गेट. पण आता लक्ष द्या, इथं काय पाहिजे आपल्याला, सर्वात पहिले प्लस पाहिजे. आहे का प्लस, आहे प्लस. मग काय पाहिजे, बार पाहिजे. इथं बार आहे का टोटल ब्रॅकेटले, नाही. तर इथं लावू बाय युझिंग डबल इन्व्हर्शन किंवा टेकिंग, बाय टेकिंग यूज नाही करू आपण, लावू राहिला तिथं टेकिंग डबल इन्व्हर्शन. टेकिंग डबल इन्व्हर्शन. आता डबल इन्व्हर्शन नुसार काय येणार आहे, वाय इज इक्वल टू ए बार बी प्लस ए बी बार चा डबल इन्व्हर्शन. आता तुम्ही असं झालं तर विद्यार्थी मित्रांनो इथं लक्ष द्या, ए बार इंटू बी बार, इथं पण डॉट लागलेला आहे. याचं पण आपल्याला नॉर काढावं लागते. इथे ऍड आहे तर इथे ऍडिशन पाहिजे. आणि इथं ए इंटू बी बार, इथं पण काय लागलेलं आहे, डॉट लागलेला आहे. तर इथं पण ऍडिशन पाहिजे, इथं पण ऍडिशन पाहिजे, इथं पण ऍडिशन पाहिजे. कारण आपल्याला सर्वच्या सर्व कन्वर्ट करायचं आहे नॉर गेटमध्ये. थोडंसं नाही राहिलं पाहिजे. हा नॉर गेट आहे का, नाही. हा नॉर गेट आहे का, नाही. तर इथं मल्टिप्लाय असल्यामुळे, इथे मल्टिप्लाय असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, याचं ऍडिशन कन्वर्ट करावं लागेल. तर मग काय करसा सर्वात पहिले, आता याचा मल्टिप्लाय मध्ये आता हा ऍडिशन मध्ये करावं लागेल. मग तुम्ही माझं सर इथं डीमॉर्गस अप्लाय करू, तर इथं डीमॉर्गस अप्लाय होत नाही सध्या, कारण डीमॉर्गस साठी काय पाहिजे, ब्रॅकेटचा बार पाहिजे. तर इथं काय करूया आपण, सर्वात आधी इथं हा जो बार आहे, हा बार आहे, हा पुरा ब्रॅकेटचा बार आहे. तर इथं असा पुरा डीमॉर्गस अप्लाय करू याच्यासाठी इथं. तर असेल बाय युझिंग डीमॉर्गस थेरम,
बाय युझिंग डी मॉरिस थिअरम, डी मॉर्गन्स लॉ. तर डी मॉर्गन्स लॉ काय म्हणते, वाय इज इक्वल टू, आता हा बार होता ना, तर याला तुम्ही असं लिहू शकता ए बार बी ब्रॅकेटचा बार, पण हे प्लस आहे तर काय होणार आहे, डॉट होणार आहे, आणि इथं ए बी बारचा ब्रॅकेटचा बार, आणि हा एक बार तर ऑलरेडी आहेच. त्याच्यानंतर इथं पुन्हा आता आपण डी मॉरिस थेरम अप्लाय करू शकतो. बघा ए बार डॉट बी बार आहे ब्रॅकेटचा बार, ए बार आणि ए इंटू बी बार ब्रॅकेटचा मोठा बार आहे. तर इथं आता आपण डी मॉरिस थेरम अप्लाय करू शकतो. तर इथं जर डी मॉरिस थेरम अप्लाय केलं तर काय येणार बघा, आता ए बार डॉट बी, आणि इथं काय होता, बार होता, टोटल बार. तर याला तुम्ही कसं लिहू शकता, ए बार तर आहेच ऑलरेडी, डबल एक बार, इथं डॉट आहे तर काय लिहिसाल तुम्ही, प्लस बी बार. याचा डी मॉरिस थेरम अप्लाय केला, डॉट इथं बघा ए इंटू बी बी बार चा ब्रॅकेट डॉट, ब्रॅकेट काय बार आहे, तर इथं काय लिहिसाल तुम्ही, ए बार प्लस बी बार चा बार, आणि हा आहे बार. आता इथं आपल्याला काय पाहिजे, प्लस पाहिजे, इथं प्लस पाहिजे, कारण आपल्या फॉर्म्युल्यामध्ये काय म्हणते, नॉर्गचं एक्सप्रेशन काय, ए प्लस बी आहे, ए प्लस बी. तर इथं तर डॉट आलेला आहे, तर इथं डबल आपण डी मॉर्गन्स लॉ अप्लाय करू बाय युझिंग डी मॉर्गन्स लॉ, बाय युझिंग डी मॉर्गन लॉ. इथं डी मॉर्गन लॉ अप्लाय केला तर काय येणार आहे, ए डबल बार. आता ए डबल बार म्हणजे काय होते बघा, पहिले हे कन्वर्ट करून टाकू, एक मिनिट, डायरेक्ट डी मॉर्गन अप्लाय नका करू. ए डबल बार म्हणजे येते ए बार, ए होते फक्त, ए होती, म्हणजे असे ए डबल बार आहे, तर इथं काय येणार आहे, ए प्लस बी बार डॉट ए बार बी डबल बार आहे, तर इथं काय येणार आहे, फक्त बी येणार. ए डबल बारचा ए झाला, बी डबल बारचा ए, डबल इन्व्हर्शन फॉर्म आहे ना त्याच्यामुळे. आता इथं काय करसाल, इथं डॉट आहे, इथं प्लस पाहिजे आपल्याला, तर काय यूज करसाल, बाय युझिंग डी मॉर्गन लॉ. आता डी मॉर्गन लॉ काय म्हणते, डॉट आहे तर प्लस करू आपण, याला असे ए प्लस बी बार चा इथं अजून एक बार, मोठा बार, डॉट आहे तर प्लस ए बार प्लस बी याचा बार, डबल आपलं एक्सप्रेशन चेक करा. हे एक्सप्रेशन चेक केलं तिथं आहे ए प्लस बी चा बार, या प्लसच्या वर पण बार आहे, पण इथं प्लसच्या वर बार आला का पा, प्लसच्या वर बार आला काय, नाही, हा तर याले बार गेला, याले बार गेला, पण बिचारा प्लस जसाच्या तसा सुटला. तर इथं आपल्याला डबल आपल्याला काय करावं लागेल, इथं टेकिंग करावं लागेल डबल इन्व्हर्शन. काय करावं लागेल, डबल इन्व्हर्शन बाय टेकिंग डबल इन्व्हर्शन. म्हणजे कसं येणार, वाय इज इक्वल टू ए प्लस बी बार ब्रॅकेटचा बार प्लस ए बार प्लस बी होल ब्रॅकेट बार, डबल इन्व्हर्शन मध्ये एक हा बार आणि एक हा बार, हे झालं त्याचं एक्सप्रेशन. एक वेळा अगेन पाहतो, एक्सऑर गेट, एक्सऑर गेट. आता एक्सऑर गेटचं बाय युझिंग नॉर गेट, तर आपलं एक्सप्रेशन काय, एक्सऑरचं एक्सप्रेशन ए बार बी प्लस ए बी बार, हे एक्सप्रेशन आहे. मी सांगितलं होतं, दोन मित्र जेवण करायला गेले, बिल द्यायचं आहे, तर त्याने काय म्हटलं, पहिल्यांदा ए वाला बिल, ए न बिल दिलं तर बी न बिल दिलं नाही, दुसऱ्या वेळेस गेले तर ए न बिल दिलं नाही तर बी न बिल दिलं. हा याच्यावरून तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. मग तुम्ही चेक केलं आपलं नॉर गेटचं एक्सप्रेशन काय आहे, नॉर गेटचं एक्सप्रेशन आहे वाय इज इक्वल टू ए प्लस बी बार. तर इथं प्लस तर ऑलरेडी होताच, पण इथं बार पाहिजे, तर इथं गेलं टेकिंग डबल इन्व्हर्शन, डबल इन्व्हर्शन दिला आपण, डबल इन्व्हर्शन दिला तर इथं झालं बार. मग तुम्ही डबल चेक केलं तर इथं की नाही, हे बघा
ए बार बी आहे आणि इथं ए बी बार, हे कसं इथं डॉट लागलेलं आहे, तर याचं पण आपल्याला नॉर मध्ये कन्वर्ट करावं लागते. मग नॉर मध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर हे एक बार घेतलेला आहे, तर याचा आपण डिमॉर्गन लॉ अप्लाय केला बाय युझिंग डिमॉर्गन लॉ. आता डिमॉर्गन लॉ नुसार आता हा बारचा, तर इथं आलं ए बार बी बारचा बार डॉट प्लसचं झालं डॉट ए बार बी बारचा बार, हा बार आणि हा एक बार कॅन्सल झाला, इथं हा बार एक सिंगल बार राहिला. त्यानंतर इथं आपण आता बघा ए बार इंटू बी बारचा बार आहे, तर याचा आपण डिमॉर्गन लॉ अप्लाय केला. काय केलं आपण? डिमॉर्गन लॉ. तर इथं झालं ए बारचा बार डॉट आहे तर प्लस झालं आणि बी बार हा डॉट जसाच्या तसाच, कारण की हा प्लसचा डॉट झाला होता. इथं पण आपण डिमॉर्गन लॉ अप्लाय केला. ए इंटू बी बारचा बार, म्हणजे इथं लिहिलं ए बार प्लस बी बारचा बार डॉट आहे तर प्लस. त्यानंतर ए डबल बार म्हणजे काय होते? ए होते. बी डबल बार म्हणजे काय होते? बी. पण आपल्याला एक्सप्रेशन मध्ये काय पाहिजे? प्लस पाहिजे, पण इथं डॉट होता, तर डबल आपण डिमॉर्गन लॉ अप्लाय केला बाय युझिंग डिमॉर्गन लॉ. डिमॉर्गन लॉ अप्लाय केला तर इथं झालं बार ऑफ ए प्लस बी बार, ए प्लस बी बारचा बार डॉट आहे तर प्लस ए बार प्लस बी चा बार. मग डबल आपण आपले एक्सप्रेशनच्या इकडे पाहिलं नॉरच्या, तर इथं ए प्लस बी चा बार आहे, प्लसवर पण बार लागलेला आहे. याच्यावर प्लसवर बार लागला होता काय? याच्या प्लसवर बार लागला काय? नाही, म्हणून इथं डबल इन्व्हर्शन फॉर्म, डबल इन्व्हर्शन फॉर्म. आणि आता याची आपल्याला सर्किट डायग्राम तयार करायचे. तर बघा सर्किट डायग्राम, पहिला ए आहे, ए वर कोणता बार आहे का सांगा? नाही, मग ए एक सिंगल आउटपुट आहे, एक काय आहे? सिंगल आउटपुट. हा झाला ए. आता इथं किती आहे? बी बार आहे. काय आहे? बी बार. तर मग सर्वात पहिले तुम्हाला बी चा बार काढावा लागेल. तर कसा काढसाल? हा इथं समजा दिला बी, बी पण एक सिंगल आहे. पहिले इथं रॉकेट, याचे दोन इनपुट, पण याच्या दोन इनपुटचा काय केला आपण? एक इनपुट केलेला आहे, तर हा झाला बी बार. कारण बी बार काढायचा, बीचा बी बार काढायचा आहे, तर दोनचं काय केलं? एक इनपुट. ए तर जसाच्या तसाच होता. तसाच या दोघांची काय आहे? प्लस आहे, या दोघांची प्लस. इथं काढला रॉकेट, हा ए आहे, हा बी बार आहे. आता याची प्लस झाली ए प्लस बी बार, आणि हा बबल दिल्यामुळे याचा ब्रॅकेटचा बार झाला. तसंच आता इथं बघा ए बार आहे, पहिले हा ए आहे, तर याचा ए बार काढू आपण. एचा ए बार, हा झाला ए बार. बी जसाच्या तसा, बी जसाच्या तसा. नंतर या दोघांची काय आहे? ऍडिशन आहे. ऍडिशन मध्ये म्हणते ऑर लॉ, ऑर लॉ मध्ये आपण रॉकेट काढत असतो. म्हणजे हा झाला ए बार प्लस बी, हा झाला ए बार प्लस बी चा ब्रॅकेट बार. पण त्याच्यानंतर काय इथं प्लस आहे, काय प्लस, आणि हा एक बार आहे. हे काढलं आपण रॉकेट. म्हणजे बघा हा आहे ए प्लस बी, याचं येऊन जाईल एक्सप्रेशन ए प्लस बी बार चा बार प्लस ए बार प्लस बी बार चा बार, आणि हे होल ब्रॅकेट बार. हे तर बार होतच एवढं, होल ब्रॅकेट बार. पण याच्यावर अजून एक बार आहे. आता हे झालं सिंगल आउटपुट, हे काय झालं? सिंगल. आता सिंगल मध्ये आता आपल्याला त्याचा बार काढायचा असेल तर काय करतो आपण? जे डबल आहे त्याला सिंगल मध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे हा याचा बार आता निघेल. हे झालं फायनल आउटपुट. फायनल आउटपुट बाय वाय इज इक्वल टू ए प्लस बी बार, ए प्लस बी बार चा बार प्लस ए बार प्लस बी चा बार, एवढं तर होतच. एक अजून एक आउटपुट आलं, आणि धिस इज द
एक्सप्रेशन ऑफ कोणता होता आपला हा एक्सप्रेशन ऑफ एक्स ऑर गेट. एक्सप्रेशन ऑफ एक्स ऑर गेट अत्यंत सिंपल होतं. पहिले ए जसाच्या तसा बीचा बी बार कसा काढला दोन एक सिंगल आउटपुट आहे त्याच्यामुळे डबल होतं त्याला ऍड केलं बी बार निघाला. तसंच हा ए बारचं तसंच आहे. ए हा सिंगल आउटपुट आहे त्याच्यामुळे इथं ऍड केलं ए बार काढला बी जसाच्या तसा. त्यानंतर या दोघांची काय ऍडिशन आहे मग त्याच्यावर बार आहे तर बबल टाकला आपण. ए प्लस बी बारचा बार हे ए बार प्लस बी बारचा बार. त्याच्यानंतर त्याच्यावर सुद्धा एक बार आहे त्याच्यामुळे मग याचा आणि याची ऍडिशन आणि याचा बार आणि त्याच्यावर अजून एक बार आहे त्याच्यामुळे मग डबल इकडे आहे. समजलं का सांगा का डोक्याच्या वरून चाललं समजलं का. हे झालं एक्स ऑर. त्याच्यानंतर एक लास्ट आहे तो काढायचा आपल्याला एक्स नॉर गेट. आता तो पहा कॉन्सन्ट्रेशन पहा. नेक्स्ट आहे 6वा एक्स नॉर गेट using NOR गेट. आता नॉर गेटचं एक्सप्रेशन काय y इज इक्वल टू ए प्लस बीचा बार या फॉर्म मध्ये आपल्याला आणायचं. आणि याचं एक्स नॉरचं एक्सप्रेशन काय पहा आता. एक्सप्रेशन ऑफ एक्स नॉर गेट. एक्सप्रेशन ऑफ एक्स नॉर गेट. आता एक्स नॉरचं एक्सप्रेशन मी तुम्हाला सांगितलं होतं. दोघं मित्र होते जेवण करायला गेले. तो म्हणे मी देतो पैसे तो म्हणते मी देतो पैसे. अर्धे पहिली कॉन्ट्री केली. ए नाही पैसे दिले बी नाही पैसे दिले आणि दुसऱ्या जेवण करायला दिले तो मी दिले आहे तो म्हणते मी दिले आणि दोघांनी पैसे दिले नाही. म्हणजे ए बार बी बार प्लस ए बी हे याचं एक्सप्रेशन आहे एक्स नॉरचं. मग आता याच्यानुसार आता आपल्याला नॉर मध्ये हे करावं लागते कन्वर्ट करावं लागते. तर प्लस तर ऑलरेडी आहेच पण इथं बार आहे का सांगा ब्रॅकेटचा बार आहे का नाही. टेकिंग डबल इन्व्हर्शन बार. टेकिंग डबल इन्व्हर्शन बार. डबल इन्व्हर्शन. आता इथं दिलं डबल इन्व्हर्शन. इथं आलं ए बार बी बार प्लस ए बी हा झाला डबल बार. पण इथं काय पाहिजे आपल्याला ए प्लस बीचा बार पाहिजे. पण इथं ए बार आणि बी बार आहे म्हणजे याच्यात डॉट लागलेला आहे. आणि इथं ए डॉट बी आहे इथे ए डॉट बी आहे. इथं ए बार डॉट बी बार आहे इथे ए डॉट बी बार आहे आणि आपल्याला प्लस पाहिजे. इथं काय लागलेलं आहे डॉट लागलेला आहे तो चालत नाही. मग आता हा डॉट चालत नाही आपल्याला तर याचा कन्वर्ट करावा लागेल आपल्याला. याचा काय करावं लागेल कन्वर्ट करावं लागेल. मग याचा कन्वर्ट करण्यासाठी पहिले डी मॉर्गन लॉ अप्लाय केला बाय युझिंग डी मॉर्गन लॉ. डी मॉर्गन लॉ. आता डी मॉर्गन लॉ जर यूज केला तर काय येणार आहे इथे येणार आहे ए बार बी बार चा बार प्लस आहे तर हा डॉट ए बी चा बार आणि हा तर एक बार ऑलरेडी आहेच. दोन होते ना त्यातला एक बार डी मॉर्गन झाला. डॉट इथं बघा प्लस होता तर डॉट झाला. याला डी मॉर्गन लॉ अप्लाय केला ब्रॅकेटचा बार आणि याला पण डी मॉर्गन अप्लाय केला ब्रॅकेटचा बार. त्याच्यानंतर इथं सुद्धा डी मॉर्गन अप्लाय करू इथं सुद्धा डी मॉर्गन अप्लाय करू. आता वाय इज इक्वल टू आता इथं डी मॉर्गन अप्लाय केला. आता हा तर ऑलरेडी आहेच. आता ए बार बी बारचा डी मॉर्गन लॉ तर इथं काय येणार आहे ए बारचा बार डॉट आहे तर प्लस बी बारचा बार इथं डॉट आहेच. इथं ए बी बार आहे तर याला लिहिसाल तुम्ही ए बार डॉट आहे तर प्लस बी बार. आता ए बारचा
ए डबल इन्व्हर्शन बार आहे, बी डबल इन्व्हर्शन बार आहे, डबल बार आला तर त्याला तुम्ही असं लिहू शकता, ए डबल बार म्हणजे ए, बी डबल बार म्हणजे बी, इथे ए बार प्लस बी बार, इथं डॉट आहे पण आपल्याला डॉट नाही पाहिजे, इथं प्लस पाहिजे, तर इथं डिमॉर्गन लॉ आपण अजून एककडे एक्सप्लेन केलं, यूज केला बाय युझिंग डिमॉर्गन लॉ. आता डिमॉर्गन लॉ इथे यूज केला तर काय येणार आहे, ए प्लस बी बार डॉट आहे झालं प्लस ए बार प्लस बी बार चा बार, हा झाला डिमॉर्गन लॉ. पण आपण इकडे बघितलं तर इथं प्लसवर पण बार होता, इथं बार आहे का सांगा, प्लसवर बार आहे काय, नाही इथं बार नाही आहे, तर इथं टेकिंग डबल इन्व्हर्शन, टेकिंग डबल इन्व्हर्शन. आता डबल इन्व्हर्शन दिला आपण तर इथं कसं येणार आहे मग, y इज इक्वल टू ए प्लस बी चा बार प्लस ए बार प्लस बी बार चा बार, आता डबल इन्व्हर्शन. हे झालं याचं इक्वेशन, ए प्लस बी चा बार प्लस ए बार प्लस बी बार चा बार डबल इन्व्हर्शन. बघा आता इथं प्लस पण आहे आणि बार पण आहे, हे झालं याचं एक्सप्रेशन. एक वेळा वगैरे सांगतो, ऐका लक्षपूर्वक. नॉर गेटचा एक्सप्रेशन काय, y इज इक्वल टू ए प्लस बी बार. एक्स नॉर गेटचं एक्सप्रेशन काय, ए बार बी बार प्लस ए बी. मग आपण पाहिलं इथं प्लस आहे पण इथं बार पाहिजे, सर्वात पहिले बार पाहिजे, आहे का बार ब्रॅकेटच्या वर, मग टेकिंग डबल इन्व्हर्शन दिलं, 2 लाईन मारल्या 2 बार झाले. मग पाहिलं तर इथं बघा ए बार डॉट बी बार आहे आणि इथं ए प्लस बी बार आहे, पण इथं आपल्याला प्लसच पाहिजे कारण की आपल्याला कोणत्या गेटमध्ये कन्वर्ट करायचं आहे, नॉर गेटमध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर नॉर गेटमध्ये ऍडिशन राहते. तर इथं काय केलं आपण, डिमॉर्गन लॉ अप्लाय केला. डिमॉर्गन लॉ अप्लाय करताना ए बार बी बारचा बार डॉट प्लस आहे तर डॉट ए बी चा बार, ए बी चा बार. मग इथं पुन्हा डिमॉर्गन लॉ अप्लाय केला, ए बारचा बार डॉट आहे तर प्लस बी बारचा बार, हा डॉट जसा तसा, इथं ए बार, आता इथं ए बी बारच आहे तर ए बार डॉट आहे तर प्लस बी बार, इथं याच्यावरही बार होता ना तर ए बारचा बार डॉट आहे तर प्लस बी बारचा बार. आता इथं बघा ए बीच आहे तर ए बार प्लस बी बार, मग ए बारचा बार आहे डबल बार आहे तर ए होती, बी डबल बार म्हणजे बी होते, बाकी जसंच्या तसं. मग डबल आपण काय केला, डिमॉर्गन लॉ अप्लाय केला तर हा डॉटचा काय झालं, प्लस झालं. मग इथं झालं ए प्लस बीचा बार प्लस ए बार प्लस बी बारचा बार, पण तरी आपल्या प्लसवर बार नव्हता म्हणून डबल इन्व्हर्शन टाकला, इथं डबल बार झाला. आता याची काय काढायची आपल्याला, सर्किट डायग्राम काढायचे. सर्किट डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत आहे, तुम्हाला ए प्लस बीचा बार आहे, ए प्लस बीचा बार. तर सर्वात पहिले तुम्ही आता कसं करसाल, सर्किट डायग्राम ड्रॉ तपा. पहिले एक ए नावाचं इनपुट घेऊ, बार नाही आहे इथं, सिंगल आहे, ए नावाचं इनपुट, आणि हे घेतलं बी नावाचं इनपुट. इथं जोडू रॉकेट. हा झाला ए प्लस बी बार, ए प्लस बी बार. त्यानंतर हा ए होता हा बी होता, तसंच इथे ए बार प्लस बी बार आहे. आता पहिले ए बार प्लस बी बार आहे, तर काय घेतलं आपण, हा ए होता ना याच्यातूनच ए बार काढला. आता हा ए आहे तर ए बार काढसाल, ए बार कसा काढसाल, इथं रॉकेट, हा होते ए बार, पण ए बार हा सिंगल आउटपुट असल्यामुळे हे डबलने काय करावं लागेल, ऍड करावं लागेल. तसंच हे पण सिंगल आहे, हे डबल आहे तर सिंगल करावं लागेल. हा बी आहे, हा ए आहे तर हा ए बार झाला, हा बी आहे तर हा बी बी आहे, तर हा काय झाला, बी बार झाला, ए बार बी बार. आता या दोघांची काय करावं लागते, ए बार बी बारची काय करावं लागते, प्लस करावं लागते.
या दोघांना जोडून टाकू. हे काय भेटलं तुम्हाला इथं ए बार प्लस बी बारचा ब्रॅकेट बार, ए बार प्लस बी बारचा ब्रॅकेट बार. आता या दोघांचं हे करावं लागते, जोडा लागते, तर बार करावं लागते. हे काय झालं, हे भेटलं आपल्याला ए प्लस बी बार, इथे लिहितो ए प्लस बी बार प्लस ए बार प्लस बी बारचा ब्रॅकेट बार आणि हा एक बार. हे झालं तयार. पण याचा अजून एक बार असल्यामुळे आता हे सिंगल आउटपुट होईल, सिंगल मध्ये, डबल मध्ये नाहीये, तर इथं असं जोडा लागेल. आणि हे झालं आपलं फायनल आउटपुट. म्हणजे इथं असं आहे ना, ए प्लस बी बार प्लस ए बार प्लस बी बारचा बार, हा डबल बार आणि अजून एक बार. दिस इज द सर्किट डायग्राम. तर तुम्ही सांगा कोणाला काही डिफिकल्टी आहे का? समजलं का सर्वांना? समजलं का समजलं नाही? टॉपिक सोपीच आहे, कॉन्सेप्ट नुसार जर असाल तर सोपी असेल, नाही तर नाही. आजच्यासाठी इथं थांबून जाऊ, रिमेनिंग पार्ट नेक्स्ट लेक्चरला बघू. धन्यवाद.